लालबाग मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येने जनसागर आहे। अत्यंत सुंदर सुंदर अशा मूर्ती ज्या आहेत या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। परळच्या राजाची ही मूर्ती आहे। परळचा राजा देखील आता विसर्जनासाठी निघालेला आहे। साधू रूपातली ही मूर्ती आहे। गुलालानं नाहून निघालेली ही मूर्ती आहे। परळच्या राजाची ही मिरवणूक आपण याची देही याची डोळा अनुभवतोय। खरं म्हणजे हा संपूर्ण मिरवणूक सोहळा जो आहे तो सुंदर असतो आणि हा अनुभवण्यासाठी जे भाविक असतात ते या संपूर्ण परिसरामध्ये दाखल होत असतात। हजारोंच्या संख्येने भाविक ते दाखल होतात आणि त्यामध्ये बंदोबस्त करणारे पोलीस बांधव जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की यावेळेला कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि यावेळेलाच लालबागच्या या संपूर्ण राजाची मिरवणूक जी आहे ती पूर्ण रात्रभर चालत असते आणि या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने पोलीस जे आहेत ते बंदोबस्त देत असतात आणि या संपूर्ण परिसरामधली आपण दृश्य पाहतो आहोत। लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत, लालबाग परिसरामधली ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने भाविक जे आहेत तिथे दाखल झालेले आहेत आणि ही आत्ता जी आपण मूर्ती पाहतो आहोत ती जय मल्हार म्हणजे खंडोबाची मूर्ती आहे। खंडोबाच्या मूर्तीचं रूप जे आहे ते परळचा सम्राट म्हणून संबोधली जाते आणि ही मूर्ती आता श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये दाखल होते। त्यानंतर त्याच्यावरती पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाणार आहे। मोठ्या संख्येने भाविक इथं दाखल झालेले आहेत आणि या भाविकांचा जनसागर जो आहे तो आपण पाहतो आहोत। परळचा राजा जो आहे त्यानंतर परळचा लंबोदर म्हणून ही मूर्ती ओळखली जाते। परळचा लंबोदर हा संपूर्ण परिसरामधले जे आहेत ते अत्यंत मोठ्या संख्येनं भाविक इथं दाखल झालेले आहेत। विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपण बघतोय की भाविक जे आहेत ते पाऊस पडतोय छत्र्या घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक दाखल झालेले आहेत। मुंबई पुण्यातला लालबागच्या परिसरामधली ही दृश्य आहेत। गणेश भक्तांचा उत्साह अगदी गगनात जो आहे तो मावत नाहीये। गुलाल उधळलेला आहे आणि या गुलालांमध्ये कार्यकर्ते असतील बाप्पा असेल नाहून निघालेले आहेत। श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये जे आहे ती विमानाच्या माध्यमातून म्हणजे विमानाचा देखावा केला आणि त्या माध्यमातून पुष्पवृष्टी असेल गुलालाची उधळण जी आहे ते आपल्या लाडक्या बाप्पावरती केली जाते। बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला पुढच्या वर्षी लवकर या अशा आरोळ्या ज्या आहेत त्या गणपतीच्या वेळेला जातात त्यावेळेला दिल्या जातात। खरं म्हणजे बाप्पाचं ज्या वेळेला विसर्जन होतं गिरगाव चौपाटीवरती त्यावेळेला भाविकांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात, कारण की बाप्पा आता जरी जात असला तरी पुढच्या वर्षी बाप्पा हा नक्की येणार आहे। तो आपल्याला सुख समृद्धी समाधान देणार आहे असं जे आहे ते प्रत्येक भाविकाचं म्हणणं असतं आणि तेच मिरवणुकीच्या माध्यमातून बाप्पाच्या सगळे भाविक जे आहेत ते आता मिरवणुकीसाठी निघालेली आहेत। तांबडी जोगेश्वरी मधली ही मूर्ती आहे। मानाचा दुसरा गणपती आहे त्याचं विसर्जन जे आहे ते विसर्जन घाटावरती केलं जात आहे। अत्यंत सुंदर सुंदर अशा या मूर्ती आहेत। पुण्यामधल्या मिरवणुकीचं एक वेगळं महत्त्व आहे, मुंबईमधल्या मिरवणुकीचं एक वेगळं महत्त्व आहे। पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये या मिरवणुका काढल्या जातात। फेटे बांधून जे पथकं असतात ढोल ताशा पथकं ती त्यांची मिरवणूक काढत असतात। आता आपण तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन पाहतोय तर दुसरीकडे अजूनही पुण्यामध्ये इतर मानाचे जे गणपती आहेत त्यांचं विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळते। भगव्या झेंडे घेऊन त्यानंतरला मुली असतील किंवा मुलं असतील ही संपूर्ण विविध सांस्कृतिक वेशभूषा परिधान करतात आणि त्यातूनच ढोल ताशा ज्या आहेत त्या वाजत गाजत या संपूर्ण मूर्तींचं जे आहे ती मिरवणूक काढली जाते आणि भक्ती रसामध्ये अक्षरशः पुणेकर जे आहेत ते नाहून निघालेले असतात आणि त्यानंतर पुणेकरांच्या या मूर्तींचं विसर्जन होतंय। पहिल्या गणपतीचं कसबा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। आता दुसरी जी मूर्ती आहे तांबडी जोगेश्वरी गणपतीची त्याचं विसर्जन जे आहे ते आता पार पडतं।
लालबागच्या परिसरामधली ही सुंदर सुंदर अशी दृश्य आहेत. श्रॉफ बिल्डिंग परिसरातली ही दृश्य आपण पाहतो आहोत. विमानाचा देखावा केलेला आहे आणि त्या माध्यमातून बाप्पावरती पुष्पवृष्टी होते, गुलालाची उधळण होते. आता हा संपूर्ण परिसर जो आहे तो भक्त मंडळींनी व्यापून गेलेला आहे. मोठ्या संख्येने भक्त मंडळी इथे जमलेली आहेत. लालबागच्या राजाची जी स्थापना आहे ती 1934 मध्ये झाली होती आणि आता बाप्पाचं हे 92वं वर्ष आहे. श्रॉफ बिल्डिंग परिसरामधली ही पुष्पवृष्टी जी आहे ती दरवर्षी केली जाते आणि ही आकर्षणाचं केंद्र आहे ते मोठ्या संख्येने असतं. आणि आता परळचा लंबोदर जो आहे तो श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये दाखल झालेला आहे. शिवशंकराचं म्हणजेच जय मल्हारचं स्वरूप घेतलेली ही मूर्ती आहे. त्यानंतर आता ही जी आपण मूर्ती पाहतो आहोत ती परळच्या राजाची आहे. अत्यंत बोलकी अशी ही बाप्पाची मूर्ती आहे. त्याचे डोळे देखील बोलके आहेत. खरं म्हणजे बाप्पा खरोखरच या मूर्ती रूपानं खरंच एखादी जिवंत रूप जे आहे ते गणपतीचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. आपण पाहतो की गणपतीची ज्यावेळेला पूजा केली जाते त्यावेळेला त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते. प्राणप्रतिष्ठा म्हणजे गणपतीच्या मूर्तीमध्ये साक्षात गणपती बाप्पा जे आहेत ते विराजमान होतात आणि या मंडळांमध्ये ज्यावेळेला आपण दर्शन घेतो बाप्पाचं त्यावेळेला अक्षरशः खरे गणपती जे आहेत ते आपल्या दर्शनासाठी जे आहेत ते दाखल आपण घेत असतो. त्यावेळेला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं देखील आपण बोललं जातं. कारण की गणपतीची ही दृश्य आणि गणपतीला आपल्या बाप्पाला लाडक्या निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमत असतात, भाविक जमत असतात. हा संपूर्ण जनसागर जो आहे तो लालबागच्या परिसरामध्ये आपण पाहतो आहोत. श्रॉफ बिल्डिंग परिसरामधली ही दृश्य आहेत. परळच्या लंबोदरावरती ही पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते. लालबागचा संपूर्ण परिसर गुलाल असेल किंवा पुष्पवृष्टी असेल त्यांनी व्यापून गेलेला आहे. मोठ्या संख्येनं भाविक असतील आणि भक्त जो आहे भक्तांचा जनसागर जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये उसळलेला आहे. परळच्या परिसरातली ही दृश्य आहेत. परळचा राजा जो आहे तो आपण आता पाहतो आहोत. थोड्याच वेळात परळचा लंबोदरावरती पुष्पवृष्टी झाल्यानंतर परळच्या राजावरती श्रॉफ बिल्डिंग मध्ये आता पुष्पवृष्टी होणार आहे. अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आहे. लालबागच्या परिसरामध्ये अक्षरशः खरं म्हणजे हे संपूर्ण जिवंत असे गणपती आहेत की काय असं इतकं सुंदर असं हे बाप्पाचे रूप आपल्याला पाहायला मिळतंय. अत्यंत मोठ्या मोठ्या उंच उंच अशा या गणपतीच्या मूर्ती असतात. परळचा महाराजाची आपण आता दृश्य पाहतो आहोत. अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आहे. हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये दळूद आहे. विविध आयुध जे आहेत किंवा हत्यारं जी आहेत ती बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या मूर्ती ज्या आहेत ते हे मूर्तीकर साकारत असतात. लालबागच्या राजाची आपण दृश्य पाहतो आहोत. या मंडळाला अत्यंत जुनी अशी परंपरा आहे. लालबागच्या राजाचा इतिहास जर सांगायचा झाला तर 1934 साली ही मूळ जे नवसानं जो आहे तो गणपती हा पावतो असा या गणपतीचं स्वरूप आहे आणि नवसाला पावणारा म्हणून लालबागचा राजा ओळखला जातो. आता ही आपण दृश्य पाहतो आहोत. अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आहे बाप्पाची आणि या लालबागच्या संपूर्ण परिसरामधनं ही मूर्ती जाते. परळचा महाराजा म्हणून ही मूर्ती ओळखली जाते. या मूर्तीचं रूप जे आहे ते आपण पाहतो आहोत. मागे पुढे अनेक मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला येताना पाहायला मिळतात. एक बाप्पाची मूर्ती पाहिली नाही की दुसरी मूर्ती पाहताना खरं म्हणजे बाप्पाचं हे रूप जे आहे ते किती डोळ्यात साठवावं असा प्रश्न आपल्याला पडतो. श्रॉफ बिल्डिंग परिसरातली ही आपण दृश्य पाहतो आहोत. परळच्या महाराजाची आपण दृश्य पाहिलेली आहेत. आता परळचा राजा जो आहे तो श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये दाखल होतोय. ही संपूर्ण अशी साधू रूपातली ही मूर्ती आहे. अत्यंत सुंदर असं हे रूप जे आहे ते बाप्पाचं आपल्याला पाहायला मिळतंय. परळच्या राजाच्या मूर्तीचे हे डोळे जे आहेत ते अत्यंत बोलके आहेत. विविध अँगलनी बाप्पाचे हे दृश्य जे आहे ते आपण पाहतो आहोत. बाप्पावरती गुलालाची उधळण जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ही लालबागच्या राजाची आपण दृश्य आता पाहिलेली आहेत. विविध गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या लालबागच्या या संपूर्ण परिसरामध्ये दाखल होतात. अनेक वर्षांची परंपरा या संपूर्ण गणेशोत्सवाला आहे. लालबागच्या राजाचा
गणेश मंडळ असेल किंवा त्याच बाजूला असलेलं गणेश गल्लीतलं मुंबईचं राजाचं गणेश मंडळ असेल, त्यांना देखील अनेक वर्षांची परंपरा आहे. आणि परळच्या परिसरामध्ये देखील परळचा महाराजा असेल, परळचा लंबोदर असेल, परळचा राजा असेल, असे विविध रूपं जी आहेत ती गणपतीची आपल्याला पाहायला मिळतात. परळचा सम्राट असेल, अशी विविध मंडळं जी आहेत ती आपापल्या पद्धतीनं जी आहेत ती गणपतीवरती फुलांची उधळण करत असतात, गुलालाची उधळण करत असतात. इथं देखील पुष्पवृष्टी जी आहे ती एका मंडळाकडून केली जाते. परळचा महाराजा आपण पाहतो आहोत, त्याच्यावरती आता पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं सगळे जे आहे ते आपण म्हणत असतो. आपल्या बाप्पा ज्या वेळेला आपल्या घरी बाप्पा विराजमान होतात, या मंडळांमध्ये विराजमान होतात, त्यावेळेला संपूर्ण गणेश भाविक जे आहेत ते रात्रंदिवस बाप्पाची पूजा करत असतात, अर्चना करत असतात.